मायमोगाचो येवकार खबरो सांगता जवाहर. सुरवेक हेडलायन्स. एसीचो स्फोट जावन शिवोलच्या एका फ्लॅटाक उजो. फ्लॅटात फॅमिली सयत कांय पाळिल्लीं जनावरांय आसली, पूण कोणाकच जाली ना दुखापत. उजो पालोवपी दळान आटापात हाडलो उजो. IMDचो येलो अलर्ट. शुक्रारा वादळ आनी गडगडा सयत घसघशीत पडू येता पावस. आक्षी स्पोर्ट्स क्लबाचे उंजिरी युनायटेडाचेर जैत. 2-1 गोल फरकान सोंपली मॅच. आनी आतांच्यो कोंकणी खबरो विस्तारान. शिवोलच्या एका फ्लॅटात उजो लागलो. एसी स्फोट जाल्ल्यान उजो लागलो. फ्लॅटात एके फॅमिली सयत कांय पाळिल्लीं जनावरांय आसलीं. बरें म्हण बरें, कोणाक कसलीच दुखापत जाली ना. उजो पालोवपी दळान वेळार येवन उजो आटापात हाडलो. शिवोले फ्लॅटाक उजो लागतकच उजो पालोवपी दळाक थळार येवपाक कळाव जालो. देखून उजो आनीक रमरमलो. थळावे सांगतात त्या प्रमाण शिवोले उजो पालोवपी दळाची सुविधा नाशिल्ल्यान भायल्यान फायर ब्रिगेड आपोवची पडटा. ताका लागून चड लुकसाण जावं येता. आमदारान हाची दखल घेवची थळाव्यांनी मागला. आयकात. ताचे वाटेर एक बारीकसो एक्सिडंट जाल्लो हा. उजो लागून एक्सिडंट घडलो. एसीक लागून कितें तरी जाल्लेलें आसा. नुकसान जालें. आमी फायराक कॉल केल्ली. ते येवपाक मातसो तांकां टायम लागलो आनी चड टायम लागल्या कारणान मातशें मागीर थंयसर चड उरलो ब्लॉक आसता आनी कितें. आमच्या शिवोलेन तर फायराची अरेंजमेंट जायत जाल्यार बरें जातलें. बेगीन पावतली आनी हय इन्सिडंट घडल्या उपरांत चडूय उजो लागचो ना. एमर्जन्सी जर कितें जायत जाल्यार शिवोलेन सोय सुविधा ना. सुविधा ना अशी म्हणजे हेजी ना न्हू फायराची. ताका लागून आमच्या शिवोलच्या एम्ब्युलन्सी तेजेर एक लक्ष घालचें शिवाय लोकून मॅडमीन आनी हेजेर लक्ष घालून एक जाता जाल्यार प्रयत्न करपाचे हाडपाक. फाल्यां सकाळीं हो खंय इन्सिडंट बी जालो जाल्यार बेगीन पावतली आनी चड उजो जावचो ना. मागीर खूब लुकसाण बी जाता. फ्लॅटाक उजो लागला म्हणून कॉल आयलो. सो आमी ऑन द स्पॉटार गेले जाल्यार पळयता जाल्यार चड धुंवर भायर सरतालो आनी लोक भितरले सगळे बिल्डिंगांतले भायर सरले. सो आमी भितर एंट्री केली जाल्यार भितर कांय पयलीं दिसान नासले. एकदम स्मोक आशिल्लो आनी फायरी आशिल्ली. सो आमचो फायर फायटर हितेश परब भितर तेणी BSI घालून एंट्री केली फोर्सफुली. तेच्या नंतर आमचो सिनियर फायर फायटर तेणी तेच्या बरोबर तोय आसलेलो. ऑलमोस्ट क्रावलिंग करून भितर गेले. सो केले जाल्यार मागीर भितर आमकां कळ्ळें की एसीक उजो लागला म्हणून. सो एसी उजो लागलो म्हणजे आमी फायर फायटिंग स्टार्ट केलें आनी एक भितर 15 मिनिट्स फायर कंट्रोल आयलो. सो इंजरी कोणाक कितें जालें मेजर? लायफ कोणाचेच इंजर ना. फॅमिली आसली तेंची प्लस तेंचे 7 पेट्स आसलेले. सो तांकां तेंच्यांनी भायर काडलेले पयलीं. इंजरी कोणाक जाता. सो एक लॉस अदमास कितले जाला? लॉस सादारण एप्रॉक्सिमेटली 1 लाख कशें केला तेंच्यांनी. एक एसी जाळ्या आनी एक तेंचे जिम सायकल जाळ्या. मे बी एक TV कितें डॅमेज आसूंक शकता. गोवा 365 खातीर नितीक्षा गांवकार, गौतमी गांवकार आनी संगीता ओली. कुर्टी खांडेपार पंचायत वाठारांतल्या बेकायदेशीर कामांचे पंचायतीन इन्स्पेक्शन केलें. पंचायती कागाळ पावले उपरांत पंचायतीन नोटीसी काडलेल्यो पूण कोणेच जाप दिली ना. सरपंचान बिरेस्तारा इन्स्पेक्शन केलें. कुर्टी खांडेपार पंचायत वाठारात बेकायदेशीर स्ट्रक्चरां उबी जाल्यात. ताच्यो कागाळी पंचायती कडेन आयिल्ल्यो. 8 म्हयने आदीं सगळ्यांक नोटीसो धाडिल्ल्यो, पूण कोणेच जाप दिली ना. परत कागाळ आयल्या उपरांत
पंचायतीन वाठारात वचून इन्स्पेक्शन केले. डॉक्युमेंट तपासतकच बेकायदेशीरपण दिसून आयल्या उपरांत कारवाई करतले, सरपंचान सांगले. आयज आमी हांगा दीपनगरान आसा. आमकां कंप्लेंट आयिल्ली तेजे हिशपान हांगा इलिगल स्ट्रक्चर्स आनी अशे बिल्ड जाल्ले. सो तेज्या खातीर आमी कांयशी घरांक नोटीस काडलेली, ज्यांच्या रिप्लाया खातीर आमी रावलेले. तितूंतले 1-2 जाणांनी डॉक्युमेंट सबमीट केल्या, बाकी तेंचे आमी इन्स्पेक्शन प्रोसेस कंटिन्यू करपाक हांगा आयल्या. सो आमी ऑलरेडी मेजरमेंट्स आनी घेता. हेजे फुडें मागीर प्रोसेस आमी पळयतले. कितली घरां नोटीस काडला? टोटल आमी 7 घरांक नोटीस काडलेली आसा. इलिगल स्ट्रक्चर्स आतां आमी मेजरमेंट घेता. ज्यांचे डॉक्युमेंट येवना तेंगेले परतून तांकां आनी एकदां हें करून आमी पळयतले आनी मागीर आमी प्रोसेस स्टार्ट करतले व्हेरिफिकेशन करपाचें ग्रावंड रियलिटी आनी डॉक्युमेंटाचेर कितें आसा. वन्स ते आमकां येयलें की तेन्ना मागीर इलिगल आसा जाल्यार आमी 8 म्हयन्या आदी कांय जाणांक पंचायतीन नोटीसी धाडिल्ल्यो, पूण नोटीसीक जाप मेळिना. तांकां परत नोटीसो गेल्यात. आता कायदोच कृती करतलो. पंचायतीचा पळोवपाक गेल्यार आमचो दोळो आसा. आतां ती सरपंच उलयता ती केस म्हाका दिसता 8 म्हयने पयलीं तांकां ऑलरेडी नोटीस दिल्ली पयलीं आनी दुसरी सेकंड नोटीस दिली, पूण तेणें आमकां सांगलें दिसपाक कोणेच त्या नोटीसेक रिप्लाय म्हणटा तो दिवना. सो आयज पंचायतीन ऑफिशियली तेंचे सगळे मेजरमेंट काडया, म्हणजे पंचायती कॅरू करनाशे करनाशे तेन्ना तांचो कोणाचो तांकां फूल सपोर्ट आहा, कोणाचें आहा आमकां कांय खबर ना. पूण इलिगलिटी आहा ते आमी इलिगलिटी आमी चॅक दवरपाक आयची ट्राय केल्ली आसा. जाय जाल्यार तुमी तेजेर एक्शन घेतले मागीर न्ही? हय, मागीर कितें आहा तें करून कायदे प्रमाणे कितें आहा तें जातलें. गोवा 365 खातीर कृष्णा नायक, जवाहर बर्वे आनी ओमकार देशप्रभू. घेऊ एक ल्हानसो विसव. विसव उपरांत येवकार पळोवया फुडल्यो खबरो. 2027 विधानसभा वेंचणुकेंत काँग्रेस कशी बशी 10 जागेच जिखपाक शकता, त्योय सालसेतात. हे खेपे सालसेतात एकेच कम्युनिटीचे वन सायडेड वोटींग जाला. टोटल पोलरायझेशन जाला. 30 पारच्यो कसल्यो घोशणा दितात. भाजपाचे वतीन मुरगांवचो आमदार संकल्प आमोणकारान काँग्रेसीक विचारला. इंडिया अलायन्सान लोकसभेच्या निकाला उपरांत दक्षिणेत जैत जोडिल्ल्याचे समाधान उक्तायतना अब की बार 30 पाराची घोषणा दिल्ली. दक्षिणेतले फुडारी येवन उत्तर गोंय जाग्यार घालतले अशें सांगिल्लें. 2027च्या विधानसभा वेंचणुकेंतल्या 30 पाराची घोषणा केल्या उपरांत रिएक्ट जातना संकल्प आमोणकारान एकूण हिशोब मांडलो. आयकात ताका. आख्ख्या गोंयांत जी 40 कॉन्स्टिट्युन्सी आसा, 40 कॉन्स्टिट्युन्सी, जाल्यार हेजे भितर तुमी पळोवपाक गेले जाल्यार आयज बीजेपी 27 कॉन्स्टिट्युन्सी भरपूर मतांनी लीड जावन येयलेली आसा विथ अ ह्यूज मार्जीन. 27 कॉन्स्टिट्युन्सी येदी व्हडली लीड घेतलेली आसा कित्याक थंयसर म्हाका दिसता कोणाचो प्रयत्न सुद्दां आसपाना कित्याक ते कॅन्डिडेटाक थंयसर डिफीट करूंक शकता म्हणून. आनी त्याच बरोबर 3 कॉन्स्टिट्युन्सी अशी आसा जी नायरो मार्जिनान आमी खंय तरी फाटी पडले. तेजे भितर तुमकां खबर आसा गोल्डन 80 वोटान, सांतांद्रे 78 वोटान आनी केपें 784 वोट्सान. सो ही बारीक नॅरो मार्जिनान ह्यो 3 कॉन्स्टिट्युन्सी ऍड केल्यो. 27 परस लिस्ट कितले जाल्यार 30 कॉन्स्टिट्युन्सी आता. आयज 30 कॉन्स्टिट्युन्सी 2027 जेन्ना प्रिपेरेशन आमी करता जाल्यार आमकां खबर आसा 30 सिटाचेर आमी जिखूंक शकता आनी 30 सिटाचेर आमी जिखतले. होच भंय कोणाक जाला इंडियन एअरलायन्साक. होच भंय इंडियन एअरलायन्साक जाल्लो आसा म्हणून काल तेंच्यांनी स्वता आमचो जो स्लोगन आसलेलो तो काल तेंच्यांनी डिक्लेअर केलो. 2027 इस बार 30 पार म्हणपाक लागले ते काल. वो एक्चुअली स्लोगन वो एक्चुअली आसा कॅल्क्युलेटिव्हली केलो, स्टॅटिस्टिक्स वायज केलो. 30 सीट भारतीय जनता पार्टी जिखता. तुम्ही फक्त एक 10 कॉन्स्टिट्युन्सीन तुम्ही जिखोवंक शकता कित्याक लागून थंयसर तुम्ही जे 27 आसा 10 कॉन्स्टिट्युन्सी तेवूय बीन तुमकां खबर आसा खंयची कॉन्स्टिट्युन्सी ती 10 कॉन्स्टिट्युन्सी ही फक्त सालसेट एरियांची. आनी आयज आमकां सगळ्यांक खबर आसा ह्या कॉन्स्टिट्युन्सीन अशी लीड मेळ्ळी की वन सायडेड वोटींग जालां. कित्याक तुमकां सगळ्यांक खबर आसा म्हळ्यार वन सायडेड ओन्ली वन सेक्शन जी वोटींग असली कम्युनिटीची वोटींग असली ती एका सायडीक गेला. टोटल पोलरायझेशन जाला फक्त ह्या सालसेट एरियान थंयसरूच तांकां ही लीड मेळिल्ली आसा. काँग्रेसींतल्यान भाजपांत गेल्ल्या संकल्प आमोणकारान 2019चे लोकसभेचो फ्लॅशबॅकूय सांगलो. पळयात. जे दोन्ही सिटाक लागून साऊथ गोवा नॉर्थ गोवाक लागून जे इलेक्शन जालें लोकसभा आनी तेज्या लागून आयज
भारतीय जनता पार्टीक आमचे गोंया भरसून जी वोटींग पडला तो तुमकां सगळ्यांकडे फिगर आसा तो 4,62,087 वोट्स. तशेंच जे सगळे इंडिया अलायन्स मुळे एकत्र येयले तांकां पडला 3,59,370 म्हळ्यार ऑलमोस्ट मोर दॅन 1 लाखाच्या वयर 1,02,717 वोट्स एक्स्ट्रा हे भारतीय जनता पार्टीक मेळिल्ले आसा विथ अ पर्संटेज ऑफ एंटायर गोवा 51%. आणि जी इंडियन एलायन्स असलेली हे सगळी पार्टी एकत्र येऊन म्हळ्यार एक आरजी सोडली जाल्यार बाकीची खंयचीच पार्टी अशी नासली की ती एकत्र येवन नासले सगळ्यो पार्टी एकत्र येवन फक्त तांकां 39% वोट मेळिल्ले आसा. आयज मुद्दाम तुमकां हांव फ्लॅशबॅकान व्हरता 2019च्या इलेक्शनाक जे लोकसभाचे जाले तेन्ना भारतीय जनता पार्टीक जी वोटींग पडलेली आमच्या आख्ख्या गोंयभर ती पडलेली 4,36,650 आणि जे तेन्ना काँग्रेसीन कॉन्टेस्ट केल्लेले तांकां पडलेली 3,66,158 आणि तेन्ना आम आदमी पार्टी असलेली सो आम आदमी पार्टीक पडलेली तेन्ना 25,647. सो आम आदमीची आणि काँग्रेसीची जर एकठांय धरली जाल्यार तेन्ना तांकां पडलेली 3,91,805 वोट. आणि आयज जे 2024 पयली हे इंडिया म्हणजे हे आम आदमी पार्टी जावं तृणमूल काँग्रेस जावं मागीर आमचे NCP जावं मागीर गोवा फॉरवर्ड जावं हे सगळे येवन सुद्धा गेल्या 19च्या पेक्षा ह्या फावटी तांकां कमी वोट पडली वांगडा येवन सुद्धा. ह्या फावटी आमकां इंडियेक एलायन्साक 3,59,000 आणि तेन्ना 3,91,000 म्हणजे डिफरन्स पळया तुमी हे एकठांय येवन सुद्धा म्हणजे हेच्या वरसून दिसून येता की आख्खे गोंय भरसून लोकांनी हे इंडियन एलायन्साक रिजेक्ट केलेलो आसा. ते फक्त खुशी मनयता जी बारीकशी तांकां नॅरो मार्जिनान जी विक्टरी मेळिल्ली आसा साऊथ गोवा तेजेर ती खंय तरी खुशी मनोवपाक लागलेली आसा. गोवा 365 खातीर विलियम रॉड्रिक्स, जवाहर बर्वे आणि भक्तीपय बाळगी. उत्तरेत भाजपाच्या श्रीपाद नायकान जैत जोडले जाल्यार दक्षिणेत भाजपाक हार खावची पडली. पूण प्रियोळ मतदारसंघात सगळ्यात चड मतां मेळ्ळी देखून गोविंद खुश. पूण एकूण निकालाचेर खुश असलेलो मुरगांवचो आमदार संकल्प आमोणकार मुरगांवच्या निकालाचेर खोशी ना. पळयात पुराय बातमी. लीड मेळयला पूण निकालाचेर खोशी ना. पक्षाच्या विरोधात वावुरप्या आड बडी मारपाचो वेळ आयला. मुरगांवचो आमदार संकल्प आमोणकाराचे म्हणणे. साऊथ गोवा सीट आसा तो एक 3 मार्जिन बारीकशे मार्जिनात आयज काँग्रेस जिखलेली आसा. बट आयज तुमी ओवरऑल रिजल्ट पळोवपाक गेलो जाल्यार वी आर रियली हॅपी विथ द रिजल्ट. कित्याक फर्स्ट टायम भारतीय जनता पार्टीन साऊथ गोवान 2 लाखाच्या वयर वोट्स घेतलेले आसा आणि स्पेशली इन मुरगांव गोवा जे आमी टार्गेट दवरलेले बट समवेअर वी कूड नॉट अचीव द टार्गेट. सो आय टेक द फूल रिस्पॉन्सिबिलिटी. खंय तरी बाबा आमी फाटीं पडले बट तरी पासून मुरगांव गोवा हॅज गिवन अ लीड अ सबस्टन्शियल लीड. आणि आयज तुमी आख्ख्या तालुक्यान पळयलें जाल्यार मुरगांव गोवा जाल्यार लीड पर्संटेज वायज पळोवपाक गेले जाल्यार लीड इज ऑलमोस्ट इक्वल. मागीर आमचे मुरगांव कॉन्स्टिट्युन्सीन आसूं वास्को आसूं या दाबोली कॉन्स्टिट्युन्सी आसूं. सो आयज तुमकां खबर आसा मुरगांव गोवा इज अ स्मॉलेस्ट कॉन्स्टिट्युन्सी एज फार एज वोटर्स आर कन्सर्न इन एंटायर गोवा. कितें 20,000 आमचे वोटींग आसा तेजे भितर आमचे 15,000 वोट जाल्लेले आणि तेजे भितर आमी 2,000+ लीड घेतलेली आसा. सो तेजे भितर एज फार एज आय एम हॅपी बट समवेअर आय टेक द रिस्पॉन्सिबिलिटी कित्याक जी आमची अपेक्षा आसलेली ती खंय तरी पूर्ण जावंक शकना. बट स्टील आमचे जे भारतीय जनता पार्टीचे जे आमचे सगळे कार्यकर्ते असलेले सगळे वांगडा असलेले तेंच्यांनी भरपूर काम केलें. स्पेशली आमची बूथ कमिटी जावं पन्ना प्रमुख यांच्यांनी ज्या हिसपान वावर केलेलो आसा त्या हिसपान तेंचें हांव खरेंच अभिनंदन करता. कित्याक हांवें पळयलां ज्या हिसपान आमी आयज कॅम्पेन चलयलेली आनी स्पेशली इन मुरगांव गोवा म्हाका दिसता अशी कॅम्पेनींग म्हाका दिसता केन्नाच जावन नासली. खंयच्याच लोकसभा इलेक्शनाक जावन नासली. आमी पर्सनली डोर टू डोर कॅम्पेनींग केल्लेली खुबशी कॉर्नर्स मिटींग केली पब्लीक मिटींग केली आनी त्या हिसपान आयज खंय तरी दिसपाक लागलेलें आसा कितें आमचे जे अपेक्षा आसले ते खंय तरी आमी फाटीं पडले. तेज्या फाटल्यान कारणां खुबशीं आसा. आयज हांव कोणाक ब्लेम करून आनी कोणाक कितें सांगून तें हांव करपाक सोदना. कित्याक ती रिस्पॉन्सिबिलिटी एज अ रिप्रेझेंटेटीव ऑफ मुरगांव गोवा हांव खंय तरी फुली ती रिस्पॉन्सिबिलिटी घेता. कित्याक म्हाका दिसलें कितें
जे आमी टार्गेट दवरलेले ते खंय तरी आमी अचीव करूं ना. बट असे थोडेशे जे लोक मस्ती करता आनी जे खंय पार्टीच्या अगेन्स्ट वावुरला तांकां खंय तरी टायम येयलेलो आसा, तेंचेर बडी मारपाचो टायम येयलेलो आसा आनी ही बडी तेंचेर मारपाची गरज आसा. हांव पार्टीकूय सांगतालो आनी म्हाज्या लेवलूय हांव हें काम करून घेतालो. दक्षिणेत भाजप जैतिवंत जातलो अशी वरिष्ठ फुडाऱ्यांनी घोषणा केली, पण भाजपाक हार खावची पडली. वरिष्ठ फुडाऱ्यांनी केल्ली विधानां आनी आश्वासनां विशीं म्हाका कांय खबर ना, खेळा मंत्री गोविंद गावडेन सांगले. एक म्हणल्यार सगळ्यांत पयलो हांव आदरणीय आमचे श्रीपाद भाऊ जे आसात तेंचे हांव सव्यांदा निवडून आयल्या बद्दल तुमच्या माध्यमांतल्यान हांव ताजें मनापूर्वक अभिनंदन करता. प्रेरो मतदारसंघान भरघोस अशी मतां आज दिवपाक आमी यशस्वी ठरले. ताचें कारण म्हणल्यार कार्यकर्त्यांचें समर्पण, डेडिकेशन आनी जे लोकां कडेन आमी गेल्ले आशिल्ले त्या लोकांनी आमचें उतर उबारून धरिल्लें आसा. वास्तविकता उत्तर गोंयचें ज्या वेळाचेर हांव उलयतलो त्या वेळाचेर प्रत्येक मतदार आनी प्रत्येक जो पार्ट जो आसा त्या पार्टान आमी बैठको घेतिल्ल्यो आशिल्ल्यो आनी प्रत्येकाक काम जें आसा तें आमी वांटून दिल्लें आशिल्लें. आनी म्हणूनच येदे व्हडले मतदिक्के जे आसात म्हजे सगळे पंच सदस्य आनी त्याच प्रमाणे म्हजे वाघा सारखे कार्यकर्ते ज्यांनी ज्या तरेन झोकून दिल्लें आशिल्लो तेजो हो निकाल जावन आसा. हो निकाल एकंदरीत उत्तर गोंयचो जावन आसात, कारण प्रेरो मतदारसंघाच्या बरोबरूच बाकीच्या सगळ्या आमदारांचे परफॉर्मन्स हे तितलेंच म्हत्वाचें आसा हेवूय हांव ह्या वेळाचेर म्हणटलो. ते सिनियर लिडराचें आशिल्ल्यान दिलें तें म्हाका कांय खबर ना. ह्या प्रश्नाचें उत्तर हांवूय दिवपाक शकना, कारण हो प्रत्येकाचो काम करपाची आनी प्रत्येकाचो उत्तर दिवपाचें हे वेगवेगळे कारण आसपाक शकता, तेजेर हांव कांय उलोवपाक शकना. गोवा 365 खातीर कृष्णा नायक, हिरू महाले, मनीषा जाधव आनी ओमकार देशप्रभू. घेऊया एक ल्हानसो विसव. विसव उपरांत येवकार पळोवया फुडल्यो खबरो. आक्षी स्पोर्ट्स क्लबान उंजिरी युनायटेडाक हारयलो. 2-1 अशा गोल फरकान ही मॅच सोंपली. कुट्टरी सेंट एलेक्स चर्चीच्या खेळामळार स्पोर्टिंग क्लब विराभाटान घडोवन हाडिल्ली 9A सायड इंटर वर्ल्ड फुटबॉल सर्तीन आक्षी स्पोर्ट्स क्लबान उंजिरी युनायटेडाक 2-1 अशा गोलांनी हारयलो. गोवा 365 खातीर संदीप तुयेकार, गौतमी गांवकार आनी भक्तीपय बाळगी. आयएमडीन राज्या खातीर येलो अलर्ट जाहीर केल्ल्यान शुक्राराक गडगडा सयत घसघशीत पावस पडो येता. हवामान विभागान दिल्ले म्हायती प्रमाण पुराय राज्यांत वादळी वाऱ्या सयत पावस पडो येता. हवामानाची स्थिती दिसभर तिगून उरपाची शक्यताय आसा. चडांत चड तापमान 32 डिग्री सेल्सियस आनी उण्यांत उणें तापमान 23 डिग्री सेल्सियसा मजगती उरतले. मळबात कुपा दाटून येतली असो अदमास आसा. ताका लागून गडगडाचो पावस पडपाची शक्यताय आसा. कांय वाठारांनी शुक्रारा विजे सयत वादळी वाऱ्याचोय सांगात पावसाक मेळटलो. शुक्रारा येल्लो अलर्ट, गडगडा सयत पावसाची शक्यताय. वादळी वाऱ्या सयत कांय सुवातांनी पडू येता वीज, कांय सुवातांनी उटंगराचो पावस. शुक्रारा मळबात कुपा तापमान उरतले स्थिर. शुक्रारचे तापमान 32 डिग्री सेल्सियस आनी 23 डिग्री सेल्सियस. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. आणि आयचे हे कोंकणी खबरां चित्र हांगा सोंपता. मेळुया फाल्यां ह्याच वेळार. पळोवपाक गोवा 365 मोग आसचो.